नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. लाडकी बहिणीची केवायसी कशी करायची? जर तुमचे पैसे बंद झाले असतील, तर ते कसे चालू करायचे? आणि पूर्ण लॉग इन करून तुम्हाला जर चेक करायचं असेल, तर ते कसं करायचं? याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला बघूया आपण लाडकी बहिणीची केवायसी किंवा पैसे बंद झाले असतील, तर ते कसं कसं तुम्हाला बघता येईल? जेणेकरून तुमचे पैसे लवकरात लवकर चालू करता येतील तुम्हाला. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की नक्की पैसे तुमचे का येत नाही किंवा काय काय प्रॉब्लेम झाला असेल ते. तर सर्वात प्रथम तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता अकाउंट नंबर लिंक आहे ते सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे. ते कसं आहे बघायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आता. सर्वात प्रथम आपलं ब्राउझर ओपन करा. Googleमध्ये जा. Googleमध्ये UID ची साईट सर्च मारा. त्याच्यानंतर इथं लॉग इनचा ऑप्शन आहे बघा. तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाईप करा. कॅप्चा टाईप करा इथे. आधार कार्ड सोबत जो मोबाईल आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येईल. सर्वात प्रथम ही प्रोसेस तुम्हाला चेक करायला लागेल की कोणता अकाउंट नंबर तुमच्या मोबाईलला लिंक आहे तो. OTP टाईप करा इथे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व प्रोसेस दाखवत आहे. त्या फॉलो करायच्या आहेत तुम्हाला. हे बघा असं तुम्हाला आधार कार्डचं लॉग इन केल्यानंतर असं ओपन होणार आहे. ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे बघा बँक सीडिंग. हे बघा कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत एक अकाउंट लिंक असतो. तो जर नसेल तर तुमचे पैसे येऊ शकत नाही. इथं इथं ऍक्टिव्ह किंवा इनऍक्टिव्ह ते चेक करा. इथे बघा माझा हा ऍक्टिव्ह आहे. तुमचा काय आहे ते चेक करा आणि जर नसेल तर तुम्हाला ती बँक सीडिंग बँकेमध्ये जाऊन करावी लागेल किंवा कोणत्यातरी आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ती बँक सीडिंग ऍक्टिव्हेट करून घ्यायला लागेल. बँक सीडिंग ऍक्टिव्हेट होण्यासाठी 28 तास जातात. ती जेव्हापर्यंत ऍक्टिव्हेट होत नाही तेव्हापर्यंत तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकत नाही. सर्वात प्रथम ही प्रोसेस आहे. ती तुम्ही फॉलो करायलाच पाहिजे किंवा बँक सेटिंग हे व्हायलाच पाहिजे. नाहीतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकत नाहीत. तर आता लाडक्या बहिणीची केवायसी सुद्धा चालू झालेली आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेच्या साईडवर जाऊन तुम्हाला ही ई केवायसी आता चालू झालेली आहे बघा. ही ई केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थींना आहे, ज्यांच्याकडून ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहोत ते. म्हणजे तुमचे जर पैसे बंद झाले असतील, चुकीचे पर्याय ज्यावेळेला पहिल्या सर्वात प्रथम तुम्ही जी केवायसी केलीत, ती केवायसी करताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर तुमचे पैसे बंद झालेले असतील. आणि ते चालू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्याला अजून संधी दिलेली आहे. त्याच्यासाठी हा ऑप्शन त्यांनी आत्ता चालू केलेला आहे. तर लवकरात लवकर तुम्ही चेक करा, की तुमची ही केवायसी व्यवस्थित झालेली आहे का? त्याच्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या पण लाभार्थ्याचं आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. त्याची केवायसी चेक करायची त्याचा. कॅप्चा टाईप करायचा आहे. हे बघा आता इथे फक्त सहमत करायचं आहे. OTP ज्या आधार कार्डला नंबर आहे तो OTP येणार आहे. इथे OTP टाईप करायचा तुम्हाला. OTP टाकल्यानंतर बघा हा खूप महत्वाचे 2 ऑप्शन आहेत इथे. ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकार सरकार विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा नाहीत. जर आहेत केलात तर तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील. नसायला हवेत म्हणजे याच्यामध्ये. तर इथं नाही करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकार विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त निवृत्त घेत घेत नाही. तिथे तुम्हाला नाहीच करायचं आहे. आणि उपक्रम म्हणजे दोन्ही जर तुम्हाला नाही करायचं तर इथे क्लिक करू शकता. दोन्हीचा हे करू शकता. आणि समाविष्ट केल्यानंतर हे बघा,
तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे ही तुमची के-वाय-सी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. या के-वाय-सी नंतर तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच जमा होतील. म्हणजे पुढचा जो हप्ता आहे तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच जमा होईल. त्याच्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला जर समजा लाडकी बहिणीचे पैसे पूर्ण अकाउंट चेक करायचं असेल, ते कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा इथे अर्जदाराची लॉगिन आहे बघा. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा युजरनेम पासवर्ड माहिती पाहिजे. आता मला माहिती आहे म्हणून मी लॉगिन करू शकतो त्याच्यामध्ये. जर तुमचा पासवर्ड जर तुम्हाला माहित असेल तर इथं फॉरवर्डचा ऑप्शन आहे बघा. हा फॉरवर्डचा ऑप्शन वापरून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकता. हे बघा इथे आता लॉगिन झालेले आहे. संपूर्ण माहिती तुम्ही लॉगिन केल्यानंतर इथे चेक करू शकता. स्कीम बद्दल तुमचे पैसे, तुमची प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन. हे बघा हा अप्रूव्ह झालेला आहे ते सुद्धा दाखवतो इथे. हे संपूर्ण माहिती आहे स्कीम बद्दल. हे बघा तुम्हाला दाखवतो परत एकदा मी. ऍप्लिकेशन मेड अर्लियर याच्यामध्ये हा ऑप्शन आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती किती पैसे आलेले आहेत ते पूर्ण इथं इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवते बघा. त्याच्यानुसार तुम्हाला मदत होईल की आपले पैसे किती पडलेत आणि कधी पडलेत ते. संपूर्ण लाडक्या बहिणीबद्दल मी तुम्हाला माहिती दाखवलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऑल बटनला क्लिक करा. नमस्कार.